डीजेच्या विरोधात आयएमए नेतृत्वात डॉक्टर, वकील, विद्यार्थी, नागरिक उतरले रस्त्यावर. मूक मोर्चा संपन्न. डीजेच्या डॉल्बीच्या तीव्र आवाजामुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. डीजे आणि लेझर लाईटमुळे अनेकांचे दृष्टीदोष आणि बहिरेपण आलेले आहे. डीजेचे सर्वाधिक दुष्परिणाम ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, गरोदर महिला आणि लहान बालकांना भोगावे लागतात. त्यामुळे डीजेला कायमचे हद्दपार करण्याचा ठाम निर्णय इंडियन मेडिकल असोसिएशन आयएमए यांनी घेतला असून त्यासाठी आज सकाळी धुळे शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून मूक मोर्चा काढण्यात आला. घातक ठरू पाहणाऱ्या डीजेच्या विरोधात लढाईत सर्व डॉक्टर्स, वकील, ज्येष्ठ नागरिक, खेळाडू, शालेय विद्यार्थी आणि व्यावसायिक मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते. डीजे, लेझर लाईट वापर बंद करण्याची एक मुख्य मागणी या ठिकाणी करण्यात आली. या प्रसंगी या ठिकाणी आयएमएचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष रवी वानखेडकर यांच्यासह मूक मोर्चात इंडियन मेडिकल असोसिएशन धुळे, बार कौन्सिल धुळे, सीए असोसिएशन धुळे, होमिओपॅथी असोसिएशन धुळे, व्यापारी संघटना धुळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, इंडियन डेंटल असोसिएशन, उच्च माध्यमिक शालेय शिक्षक संघटना, इंजिनियर असोसिएशन, नीमा संघटना, वैद्यकीय प्रतिनिधी संघटना, क्रेडाई असोसिएशन, मराठा सेवा संघ, मराठा पंच मंडळ, रोटरी क्लब धुळे, पत्रकार संघटना, सेंट अँथोनी स्कूल धुळे, जय हिंद इंग्लिश स्कूल, जय हिंद सिनियर कॉलेज, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, चावरा इंग्लिश स्कूल, आई एकविरा माध्यमिक शाळा, हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे, जवाहर वैद्यकीय महाविद्यालय, जवाहर डेंटल कॉलेज, जिल्हा रुग्णालय धुळे, नर्सिंग कॉलेज, जिल्हा रुग्णालय धुळे, जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघटना, तंत्रनिकेतन तंत्रनिकेतन महाविद्यालय, महानगरी नागरी हक्क संघर्ष समिती, नवोदय युवा मंच, वंदे मातरम प्रतिष्ठान, जिजाऊ महिला ज्येष्ठ नागरिक संघटना, शिवाजी विद्याप्रसारक महाविद्यालय, अभय युवा महाविद्यालय, ग्रीन धुळे वृक्ष वर्धन समिती धुळे, धुळे मनपा कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी विकास संस्था आदी सर्व संस्थांनी देखील या मूक मोर्चात सहभाग नोंदविला. तर प्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने डॉक्टर्स या मूक मोर्चामध्ये मोठ्या संख्येने धुळेकर नागरिक, डॉक्टर्स, वकील, विद्यार्थी या मूक मोर्चात सहभागी झाले होते. संघटनेचे पदाधिकारी, मी डॉक्टर योगेश ठाकरे, सचिव धुळे आयएमए संघटना. आजचा मोर्चा हा आमचा ध्वनी प्रदूषणाविरोधात आहे. त्यात